हो इकडे या. काय कळलं का? दगड कुठून आला? नाही साहेब, बाहेरून कोणीच घराच्या आतमध्ये आलं नाही आणि घरातूनही कोणी बाहेर गेलं नाही. मग दगड कुठून आला? आकाशात ना? काहीच कळत नाही मला. अरे कळत नाही म्हणजे तुम्हाला नाही कळणार तर कोणाला कळणार? तिकडे खुर्चीवर बसून राहू नका हो. बंगल्याचे जरा राऊंड घ्या आणि चेक करा कोण कुठून आलंय. बहुतेक त्या फेन्स वॉलवरनं आला असेल कोणतरी आणि काही हालचाल झाली तर मला लगेच येऊन सांगा. हो साहेब, सांगतो. घरी काय होत असेल? एक मिनिट थांबा थांबा थांबा, फोन आलाय. थांब. अगं श्रेयसचा फोन आहे. म्युझिक बंद कर. अगं म्युझिक बंद कर. अगं कसा उचलू? हा स्पीकर बेटा. ओके ओके ओके. हा हे घे. हॅलो, बोला. हो हॅलो अश्विनी. हा जेवलीस का ग? हो हो जेवले. पण तुम्ही हे विचारायला फोन केला का? नाही, मी सहजच फोन केला. अच्छा सांग, मला झाली का मेहंदी काढून? हो, म्हणजे तिच्या हातावर काढते मेहंदी. व्हेरी गुड. फोटो पाठव ना मला. हो, मी मयूला सांगते पाठवेल ती. अगं मयुरीच्या मेहंदीचा नाही, तुझ्या मेहंदीचा हवाय. मस्तपैकी तुझ्या मेहंदीने भरलेल्या हाताचा वास घ्यायचा मला. आता फोटोत कसा घेणार, पण बघून तरी समाधान. आपण नंतर बोलू का? नंतर काय बोलूया? अच्छा तू नको बोलू, मी बोलतो ते ऐक फक्त. एकदा एंगेजमेंट आटपली ना की आपण मस्त हॉलिडेला जाऊया. गेल्या वेळी गेलो ना देवदर्शनाचं सांगून, तसं जाऊया. आणि मग 4 दिवस तुझ्या बरोबर. वाव. बाबा थांबा. हा? बाबा प्लीज पुढे काही बोलू नका. हा? कारण आम्ही इथे सगळे आहोत आणि फोन स्पीकर वरती आहे. सगळे म्हणजे? सगळे जेनी मावशी, सावंत काकू, मी, आजी सगळे ऐकतोय आम्ही तुम्ही काय बोलताय ते. अच्छा ये, मी माझ्या बायकोशीच बोलतो ना, त्यात काय एवढं? ऐकायचं तर ऐका. हा. अच्छा अश्विनी ऐक ग. आय लव्ह यू. काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? तुमचं प्रेम ऐकून ना कान किटलेत माझे. बास श्रेयस, इनफ. बास. आता तुला मला आय लव्ह यू म्हणावंच लागेल, आणि तेही तुझ्या मुलीच्या साखरपुड्यात. हा मयू, पाहिजे ऐक ना, मला मेहंदीचा फोटो पाठव ना. थोडे पेशन्स ठेव प्रतीक, उद्या दाखवते मेहंदी. बरं मला एवढं तरी सांग की तू तुझ्या हातावर मेहंदीने माझं नाव काढलंय. अरे वेड्या, ते साखरपुड्यात नाही लिहत, लग्नामध्ये लिहितात. लग्नामध्ये नाव लिहिलं ना की मग तू शोध तुझं नाव. बरं मग आपण कधी लग्न करतोय मला सांग. पुढच्या वर्षी. अजून 1 वर्ष? ए मयू, मी नाही थांबणार अजून 1 वर्ष वगैरे लग्नासाठी. आपण ह्या महिन्यात साखरपुडा करतोय ना, मग आपण पुढच्या महिन्यात लग्न करूया. कसं हेडू आहेस रे तू. मयू, मी ना तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. ते मला ना आताच आता तुला बघायचं. ते कसं शक्य आता प्रतीक, किती उशीर झालाय. मयू मला नाही माहितीये, मला आताच्या आता तुझ्या हातावरची ती ओली मेहंदी बघायची. प्रतीक नाही, आत्ता नाही. तू असं काही करणार नाहीयेस. मयुरी मी असं करणार आहे. प्रतीक आता मी फोन ठेवते, इथे झोपल्यात सगळे उठतील नाही तर. आणि ऐक, तू पण झोप, उद्या लवकर उठायचंय. हा अगं नाही प्रतीक, बाय बाय, गुड नाईट, बाय. कमाल आहे याची. आई नाही, ठीक आहे आई, झोप. अगं मेहंदी खराब होईल. हे बी लागली साडीला. अगं ठीक आहे, आता लागली तर लागली, काय करणार. मेहंदी जपण्याचे दिवस तुझे आहेत आता मयू. बरं तू झोपली का नाही अजून? झोप येत नाहीये का तुला? मेहंदी काढायच्या नादात ना नीट जेवली पण नाही. तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. नको. काय झालं बाळा? टेन्शन आलंय का तुला?
थोडस म्हणजे सारखं असं वाटतं की मी का एवढी मोठी झाले पटकन. खूप एवढीच लहान असायला पाहिजे होते ना, म्हणजे तुझ्यापासून लांब जावं लागलं नसतं अजिबात. कायम तुझ्या सोबत राहावंसं वाटतंय ग. मलाही वाटतंय ग किती चटकन मोठी झालीस तू मयू. पण तुला या गोष्टीचं जेवढं वाईट वाटतंय ना तेवढं मलाही वाटतंय ग. माझ्या पोटचा गोळा असा पुन्हा दुसऱ्याकडे इतक्या सहज सोपवायचा खूप कठीण आहे माझ्यासाठी. मग आपण एंगेजमेंटच कॅन्सल करून टाकू. आई बघितलं का मयू काय म्हणते ते. इतकं सोपं नाहीये ग मयू ते. आणि त्याचबरोबर मला हेही माहिती आहे की तू प्रतीकशी लग्न करायला केवढी उत्सुक आहेस. हो ना. कुठेतरी तू माझ्यापासून खूप लांब जाणाऱ्या या गोष्टीचं दुःख पण आहे मयू. पण त्याचबरोबर तू तुझ्या आयुष्यात सेटल होणार आहे ना ह्या गोष्टीचा आनंदही आहे बाळा. मग त्यासाठी असं तुला सोडून का जायचं ग मी. आपण प्रतीकला सांगूया का की घर जावे हो म्हणून. तुम्ही हसताय काय मला. मयू एक गोष्ट कायमची लक्षात ठेव. आपण एकमेकींपासनं किती जरी लांब गेलो ना तरी मनाने कायम जवळ राहू. मग तू कोणत्याही देशात असलीस किंवा कुठच्याही वेगळ्या शहरात असलीस तरी. नक्की ना आई. हो. आणि जर तू प्रत्येक सणाला इथे आमच्याकडे आली नाहीस तर असं ना कान पकडे ना मी तुझं. मी येणारच ना. नाही तर मला साडी कोण नेसवे. अगं का प्रतीकची आत्या नेसवेल की. बापरे. बापरे का ग. अगं सासरची माणसं खरंच जवळ करायची असतात आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ना ते खूप महत्वाचं असतं. बाहेरच्यांशी जे संबंध आहेत ते विसरायचे नसतात, विरू द्यायचे नसतात. पण सासरच्यांशी नवीन संबंध जोडायचे असतात, जपायचे असतात, ते फुलवायचे असतात. माहेरची आठवण येते पण सासरच्या माणसांनाही तेवढं सांभाळायचं असतं बाळा. कळलं का. ते अवघड आहे ग हे सगळं. नाही काही अवघड नाहीये. खूप सोपं आहे. तू असं समज की तुला एक नवीन आत्या मिळाली आहे, त्याच्यानंतर मावश्या मिळाल्या आहेत, काका मिळाले आहेत, दादा मिळाले आहेत की सगळं सोपं होईल. हो ना. आणि माझी मम्मी तशी गुणी आहे की नाही. अश्विनी हे सगळं तू मयुरीला आता नाही सांगितलंस तरी काही हरकत नाही. अगं मुलींच्या जन्मापासून तू त्यांच्यावर संस्कार करता येस. तेव्हा सासरे कसं वागायचं हे मयुरीला चांगलं ठाऊक आहे. डोळे झाकून तिची पाठवणी कर. हे जर मला समजलं असतं आणि वेळेत मी शिल्पीला शिकवलं असतं ना तर कदाचित आज वेगळे दिवस दिसले असतील. आपलं घर थोडी आहे. आपल्या घरी अश्विनी कशी बाजूला पाणी ठेवून दे ते आपलं आपल्यालाच घ्यावं लागेल. काय फायदा नाही एवढ्या मोठ्या बंगल्याचा. काय अडकलंय. पाणी कुठे ठेवतात हे लोक. कुठे गेले यांचं किचन. एवढं मोठं घर आहे काय कळत पण नाही. इकडे बघतो. लोक एका याच्यातच लाईट होतं. बाहेरून कोणीच घराच्या आतमध्ये आलं नाही आणि घरातूनही कोणी बाहेर गेलं नाही. मेन दारातून जर हा माणूस आला नव्हता तर एखादं मागचं दार किंवा बाल्कनी असं काही असेल का या घरात.
मीरा उठ उठ श्रेयस उठ श्रेयस काय झालं? चल श्रेयस उठ. अरे काय झालं? काय झालं असं काय बोलतोयस? काय हे सगळं? व्हॉट इज दिस नॉनसेन्स मीरा? माझे फोटो काय आहे तिकडे? नाही श्रेयस, हे आत्ताच नाहीये, हे जुनं आहे. ऐक माझं. आधीच आहे? तू मला काही सांगूच नको. हे सगळं खोट आहे. केशी लग्न झालं होतं ना तुझं? तू तर म्हणाली की तो खूप त्रास देतो तुला. मग या रूम बद्दल त्याला माहित नव्हतं? मी काय सांगते एकदा माझं ऐकून घे प्लीज. तुझ्यासारखी घाणेरडी, नाटकी आणि खोटारडी बाई मी कधीच नाही बघितली. माझंच चुकलं. तू केकेची बायको हे कळल्यावर तुझ्याशी सगळे संबंध तोडायला पाहिजे होते मी. तुझ्यावर विश्वास ठेवला आणि चूक केली मी. श्रेयस असं बोलू नकोस ना प्लीज. मी माझं म्हणणं तर ऐकून घे प्लीज. तुझा जो हा प्लॅन आहे ना, मला आणि अश्विनीला लांब करायचा, हा कधी सक्सेसफुल होऊन देणार नाही मी. अरे बापरे, म्हणजे दादाला सगळं समजलं की काय? माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. जग इकडचं तिकडे झालं ना तरी सुद्धा मी अश्विनीला कधीच सोडणार नाही. दरवेळी काही ना काही कारण करून तू आम्हाला लांब करत होतीस. कधी म्हणायचीस डिनरला जाऊया, कधी मला ड्रिंक पार्टनरच्या बहाण्याने इकडे थांबवायचीस. फॅक्टरी व्हिजिटला जाऊया, फॅक्टरी व्हिजिटला जाऊया आणि स्वतः एकटी यायची, माझ्यावर फॅक्टरीला जायची. आजही आमचा डिनर कॅन्सल व्हावा म्हणून हे दगड स्वतःच मारून घेतला तू. तुझी सगळी नाटकं कळली आहेत मला. आता मी नाही फसणार. वृषाली, माझी मैत्रीण होतीस ना तू, पण आज माझा आणि तुझा सगळा संबंध संपला. गेट लॉस्ट. तू मला सोडून कुठेही जाऊ शकत नाहीस मिस्टर श्रेयस वाघमारे. म्हणजे तुला माझा खरा प्लॅन तर अजून कळलाच नाहीये. तुला बघायचा आहे माझा खरा प्लॅन काय आहे? आय विल शो यू. बघितलंस? तुझ्या बिल्डिंगवर ना कॉन्स्टंट वॉच ठेवू नये. मनात आणलं ना तर आत्ता ह्या क्षणी तुझ्या अश्विनीचा जीव घेऊ शकते मी. वृषाली, तू काय बोलतेस हे कळतंय तुला? हो, माझ्यासाठी हे नवीन नाहीये, तुझ्यासाठी नवीन आहे. डेमो बघायचा आहे तुला? मी सोडणार नाही तुला. वृषाली, मला मारून काय होणार आहे? मला मारून तुझं अजून नुकसान होईल. कारण माझ्या माणसांना ना तसे इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवलेत मी की मला काहीही झालं ना तर अश्विनीचा त्या क्षणी तिथे जीव जाईल. लक्षात ठेव. ही मीरा आहे ना कधीच अर्धवट प्लॅनिंग करत नाही. सगळ्या पॉसिबिलिटीजचा नीट विचार करून मग प्लॅनिंग करते. ही फक्त अश्विनी आणि श्रेयसला वेगळं करणार होती ना, मग हा सगळा प्लॅन अश्विनीला मारण्यापर्यंत कधी गेला? मी तुला सोडणार नाही वृषाली. तुझ्या नवऱ्याला केकीला जेलमध्ये टाकलं ना मी. आता तुझी बारी आता. पोलिसात जाऊन तुझी आत्ताच्या आत्ता कंप्लेंट कर. पोलिसात? बिंदास पोलिसात जा. पोलीस माझं काही बिघडवू शकत नाहीत रे. आणि या बाबतीत ना माझ्या नवऱ्यापेक्षा कित्येक पटीने पुढे आहे मी. तेव्हा एक गोष्ट नीट लक्षात ठेव. जर आता तुला तुझ्या अश्विनीचा जीव वाचवायचा असेल ना तर जसं मी सांगते तसं तुला करावं लागेल. तू विसरतोस का श्रेयस? तुझी अश्विनी ही माझी बिझनेस पार्टनर आहे. आणि पार्टनरशिपच्या अग्रीमेंट मध्ये ना एक क्लॉज फार क्लिअरली लिहिला होता की माझ्या कंपनीचं काही नुकसान झालं किंवा त्याच्यामध्ये काहीही चुकीचं झालं तर त्याला जबाबदार अश्विनी असणार आहे. तर यू अश्विनीला आयुष्यातनं उठवू शकते. इतकी नीच बाई असशील तू, असं कधी वाटलं नव्हतं का? कॉलेजमध्ये माझी मैत्रीण होतीस तू, त्या खालच्या तराला गेलीस. माझी मैत्रीण नसू शकते तू,
तू त्या घाणेरड्या केके डॉनची बायको आहेस, बायको त्या गँगस्टरची. श्रेयस, असा कसा रे तू? कॉलेजमध्ये असताना पण असाच होतास ना, इमोशनल फूल. पण म्हणून मला खूप आवडायचास. इनफॅक्ट तुला मिळवण्यासाठी तर हे सगळं केलं मी. पण बस त्या वेळेला मी तुला दुसऱ्या कोणाचं तरी होऊ दिलं. पण आता नाही. उद्या तुझ्या मुलीचा साखरपुडा आहे ना, त्या साखरपुड्यातच तुझ्या बायकोला सांगून टाक की आता मला मीराशी लग्न करायचंय. मी असं कधीच करणार नाही. माझा जीव गेला ना तरी सुद्धा मी अश्विनीला कधीच सोडणार नाही, कळलं तुला? ठीक आहे, मग तुझ्या अश्विनीचं काय करायचं याचा मला विचार करावा लागेल. धमकी देतेस मला? तुला रियालिटीची जाणीव करून देते. हे बघतोयस ना, ते बघ, मनात आणलं तर हिचा आत्ता जीव जाऊ शकतो असा. पण जर तिला काही झालं, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला रिस्पॉन्सिबल पूर्णपणे तू असशील. डिसिजन तुझा आहे. तुझ्या मुलीचा साखरपुडा व्यवस्थित झालेला बघायचा का त्या साखरपुड्याच्या दिवशीच तुझ्या अश्विनीचा मृत्यू झालेला बघायचा. डिसिजन इज युअर्स. हे बघ, ऍडजस्टमेंट करायला मी तयार होते, पण तू तयार नाहीयेस. तेव्हा आता बस, मला तू अख्खा हवायस. आय एम नॉट गोइंग टू शेअर यू विथ एनीवन एनीमोर. तेव्हा तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल, नाहीतर मी सगळं बरबाद करून टाकेन. मीराचा प्लॅन मी कधीही सक्सेसफुल होऊन देणार नाही. या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात मी तिच्याशी लग्न नाही करू शकत. आता कुठे आमचा वाईट काळ संपत होता. आता कुठे आमच्या आयुष्यात सुख यायची सुरुवात झाली होती. या सगळ्याची वाट नाही लावू शकत मी. मीरा, मी तुझ्या प्लॅनिंगला फरीस पडू शकत नाही. तुझ्या मुलीचा साखरपुडा व्यवस्थित झालेला बघायचा का त्या साखरपुड्याच्या दिवशीच तुझ्या अश्विनीचा मृत्यू झालेला बघायचा. डिसिजन इज युअर्स. हे बघ, मला तू अख्खा हवायस. आय एम नॉट गोइंग टू शेअर यू विथ एनीवन एनीमोर. तेव्हा तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. बाप, नवरा, मुलगा, एका पुरुषाची हीच तर जबाबदारी असते. स्वतः सगळी संकट झेलायची आणि तयार राहायचं आपल्या कुटुंबाला वाचवायला. त्यांना सुखाने जगण्यासाठी जे जे लागेल ते द्यायचं. बाबा, आजपर्यंत तुम्ही कायम आम्हाला प्रोटेक्ट करत आला. आता माझी पाळी. काहीही झालं तरी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलींना मी काही होऊ देणार नाही. त्यांचं रक्षण करणं ही माझी पहिली जबाबदारी आहे. मीरा, हे सगळं काय आहे? हा काय प्रकार आहे सगळा? हे मॉनिटर, तू अश्विनीवर वॉच ठेवतेस, हे सगळं तू मला कधी सांगितलं का नाहीस? तुला सांगायचा काय संबंध ग? आणि कोण समजतेस तू मला? तू 4 टिप्स दिल्यास म्हणजे तू माझी पार्टनर झालीस असं वाटतंय तुला? तो मुद्दा वेगळा आहे, पण इतक्या खालच्या थराला तू का गेलीस हे विचारण्याचा तुला हक्क तरी आहे का ग? अश्विनी कोण लागते माझी? श्रेयस कोण लागतो? जुना मित्र आहे माझा कॉलेजचा. पण तुझा तर सख्खा भाऊ आहे ना तो. तू त्याच्याशी कशी वागलीस विसरलीस? काय वाटलं असेल माझ्या भावाला? त्याला आता माझ्याशी लग्न करावंच लागणार. दुसरा पर्यायच नाहीये त्याच्याकडे. आणि अश्विनीला ही गोष्ट तो मयुरीच्या साखरपुड्यातच सांगणार. काय हो? अहो, अश्विनी, आय लव्ह यू. तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी. मी सुद्धा नाही राहू शकत. पण अॅनिव्हर्सरीच्या दिवशी
डिनरला जाता आलं नाही म्हणून इतकं वाईट वाटून घ्यायचं? हं? आपलं ठरलं होतं की नाही, तुम्ही मीराकडे राहणार होतात, मग का असे निघून आलात? सगळं ठीक आहे ना? ताण लागली. अहो